नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कोमल किचनमध्ये। आज आपण घरच्या घरी बेसनचे लाडू पाहणार आहोत। रक्षाबंधन स्पेशल बेसनचे लाडू। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक मोठा बाउल बेसन पीठ घेतलेला आहे आणि अर्धा बाउल मी पिठी साखर घेतलेली आहे आणि एक पाऊण वाटी तूप घेतले आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे। दुसरीकडे मी गॅसवर कढई ठेवली आहे। कढई छान गरम झाल्यावर त्यामध्ये मी 3 चमचे तूप घेतले आहे। नंतर मी त्यामध्ये बेसन घालून घेते कढईमध्ये आणि ते छान असे भाजून घेऊया आपण। गॅस हा कमी आचेवर मी ठेवलेला आहे। गॅस फुल करायचा नाही, आपलं बेसन करपतं फक्त, पण आत ते बेसन तसंच कच्चं असतं। कमी गॅसवर छान असं बेसन आपण भाजून घेऊया। इथं बघा, आता मी परत तूप घालते आणि बेसन आपलं भाजून घेते। इथं आता मी तूप घातलेलं आहे आणि छान असं परत आणि बेसन भाजून घ्यायचं। कमी आचेवर बेसन मस्त भाजून घ्यायचं। या लाडूला थोडा टाइम लागतो, पण कमी गॅसवर आणि छान असं भाजल्यावरच लाडूची चव मस्त लागते। आणि याच्या गुठळ्या आपण फोडत जायचं भाजल तसं। इथं बघा, आता आपला कलर चेंज झाला आहे बेसनचा। सतत आपण हे भाजायचं बेसन, त्यामुळे ते करपणार नाही। आणि बेसन भाजताना जाडबुडाची कढई घ्यायची, त्यामुळे आपलं बेसन अजिबात करपणार नाही। नंतर आणि मी तूप घालून घेते। इथं मी 3 चमचे तूप घालून घेतलेलं आहे। एकदम तूप घातल्यावर ते पीठ खूप कोरडं राहतं, त्यामुळे मी तिथं थोडं तूप वापरत आहे। आणि छान असं आपलं बेसन भाजून घेऊ। बेसन भाजता आपल्या गुठळ्या आपण फोडून घ्यायच्या गाठी। इथे बघा, आपला कलर कसा चेंज होत चालला आहे बेसनचा। मस्त असं आपलं आता बेसन भाजत आहे। परत थोडं तूप मी घालून घेते, 1-2 चमचे घालून घेते। तेही छान असं आपण बेसन भाजून घेऊ। इथं पूर्ण बेसन मी कमी आचेवरच भाजलं आहे, त्यामुळे थोडा टाइम लागतो। किती छान आपलं आता बेसन भाजून होत आलं आहे। जसं बेसन आपण भाजत जाईल तसं तूप सुटायला चालू होईल। आता मी राहिलेलं तूप तेही घालून घेते यात। आणि छान असं आता परत एकदा आपण बेसन भाजून घेऊया। नंतर मी तूप याला कमी पडलं असं मला वाटलं, तेव्हा मी 1 चमचा आणि तूप त्यात मध्ये घातले। आणि आता परत आपण बेसन असं मस्त असं भाजून घेऊ। आणि आता बघा, आपण जसं बेसन भाजत जाईल तसं तूप आपलं सुटा लागले बेसनला। कमी गॅसवर मी पूर्ण हे बेसन भाजून घेतलं आहे। तुम्ही बघू शकताय आता आपल्या बेसनला कसं तूप सुटा लागलं आहे, ओलसरपणा झालेला आहे आता। आणि यातल्या गाठी मी फोडत परत एकदा छान असं
बेसनचं आपलं पीठ भाजून घेत आहे। कमी गॅसवरच मी हे पीठ छान भाजून घेतलेलं आहे। आणि आता तुम्ही बघू शकता आपल्या बेसनला तूप सुटत आहे। छान असं आपलं बेसनचं पीठ आपण भाजून घेऊ। पाहू शकता आपला बेसनचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे आणि आता आपला एक प्रकारे गोळा तयार होत आहे। तो पूर्ण सुटलेला आहे आपल्या पिठाला। जसं बेसन भाजत जाईल तसं असं घरभर आपलं बेसनचा तुपाचा वास खूप मस्त सुटलेला आहे। घरच्या घरी हे बेसनचे लाडू खूप छान लागतात कमी साहित्यात। आपलं फक्त भाजायलाच थोडा टाइम लागतो, नाहीतर आपलं हे कमी साहित्यामध्ये खूप पौष्टिक आणि छान लाडू तयार होतात। आता एकीकडे मी हे बेसन पूर्ण काढून एका ताटामध्ये थंड व्हायला ठेवलेलं आहे आणि इथं आपलं बेसन नॉर्मल थंड झालेलं आहे। त्यामध्ये मी विलायची पावडर टाकले आणि ती आता पूर्ण मी मिक्स करून घेते या पिठामध्ये। इकडे मी हे मिक्स करून घेत आहे। तोपर्यंत आपण पिठी साखर पण लागेल तुमच्या आवडीनुसार। गोड तुम्हाला किती लाडू जास्त आवडतात, मीडियम आवडतात, त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता। मी पण इथं आता पाऊण वाटीतली सगळी नाही घालणार, अर्धी वाटीच घालेन आणि बाकीची ठेवून देईन। इथं आता हे पिठी साखर, विलायची पावडर आणि हे बेसनचं पीठ आपलं पूर्ण आता आपण हाताने मिक्स करून घेऊया, जेणेकरून पिठाला संपूर्ण साखर लागून जाईल। विलायची पावडरमुळे खूप छान वास येतो लाडूंचा। तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात ड्रायफ्रूटचे तुकडे करून पण घालू शकता। आता हे पीठ मी पूर्ण हाताने मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण लाडू वळून घेऊया। मोठा छोटा जेवढा आकार तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही घेऊ शकता। इथं मी आता काजूचे तुकडे लाडूला लावून घेत आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता पिठामध्येच। मी ते वरती तुकडे लावून घेत आहे काजूचे। दिसायला आपला लाडू खूप छान दिसतो। हा बघा आपला आता लाडू तयार आहे। असे सर्व लाडू मी आता इथे वळून घेते। वळायला एकदम सोपे, लहान मुलंही वळू शकतात बेसनचे लाडू। इथं बघा मी काजूचा तुकडा लावून घेते आपल्या लाडवाला। दिसायलाच एवढा आपला लाडू सुंदर दिसतो, खायला तर एक नंबरच आहे। इथे बघा आता मी सर्व लाडू आता तयार झाले आहेत। तुम्ही बघू शकताय लाडूंचा कलर किती छान आहे, किती छान आला आहे। आणि सर्व लाडूंवर मी काजूचे काप लावले आहेत, त्यामुळे लाडू दिसायला पण एक नंबर दिसतात। घरच्या घरी कमी साहित्यात लाडू खूप छान होतात। तुम्हीही या रक्षाबंधनला नक्की ट्राय करा। हे बघा आता आपले लाडू तयार आहेत। रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।